ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाला ठाण्यातील काही नागरिकांकडून विरोध झाला असतानाच आता या वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचा लघुउद्योजकांनाही फटका बसणार आहे। पोखरण रोड येथील अंदाजे 30 ते 40 लघुउद्योग या प्रकल्पामुळे बाधित होणार असल्याने या उद्योजकांवरती स्थलांतराची टांगती तलवार आहे। त्यामुळे प्रकल्प राबवताना आरेखनात बदल करण्याची मागणी लघुउद्योजकांनी केली आहे। ठाणे शहरातील अंतर्गत मार्गावरती वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या निर्माणाची कामं सुरू आहेत। या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचे आरेखन लोकवस्तीतून जात आहे। पोखरण रोड येथे उपवन भागामध्ये 700 ते 800 लघुउद्योग आहेत। मात्र अनेक यंत्र किंवा त्यांचे सुटे भाग या उद्योग नगरीमध्ये बनतात। त्यामुळे हे लघुउद्योग राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात। दरवर्षी या भागातून कोट्यवधी रुपयांचा महसूल कररूपी सरकारला प्राप्त होतोय, परंतु प्रकल्पाचे आरेखन यातील काही लघुउद्योगांवरून जात आहे। त्यामुळे त्यांच्यावर संकट उभे राहिले आहे। या संदर्भात पोखरण लेक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन या लघुउद्योजकांची संघटनेने महामेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असताना सुमारे 15 लघुउद्योजक बाधित होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे। परंतु 30 ते 40 लघुउद्योजक बाधित होणार असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। याविषयी लघुउद्योजकांनी नुकतीच आमदार संजय केळकर यांची भेट देखील घेतली आहे। त्यानंतर महामेट्रोचे अधिकारी आणि लघुउद्योजकांची संयुक्त बैठक झाली। या बैठकीत संबंधित ठिकाणी आमदार केळकर, लघुउद्योजक आणि महामेट्रोचे अधिकारी पाहणी करण्याचं ठरलं होतं आणि या अनुषंगाने आज सर्व जागेची पाहणी करण्यात आली। यावेळी आमदार संजय केळकर, लघुउद्योजक, महामेट्रोचे अधिकारी यांनी सर्व जागेची पाहणी करून माहिती जाणून घेऊन संबंधित विभागाला योग्य सूचना करण्यात आल्या आहेत। यावेळी स्थानिक उद्योजक आमदार केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। या ठिकाणी आम्ही पाहणी दौरा आयोजित केला होता आणि मेट्रोचे अधिकारी आणि आपले ओपन इंडस्ट्रियल इस्टेटचे प्रतिनिधी आणि जे गाळे आहेत की जिथून मेट्रो जाते, तर यांचा पाहणी दौरा आज आम्ही केला आणि या पाहणी दौऱ्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आढळल्या। त्याच्यामध्ये निरनिराळे पर्याय देखील इथल्याही लोकांनी सुचवले आणि मेट्रोच्याही लोकांनी सुचवले। आता याच्यामध्ये नक्की किती गाळे बाधित होत आहेत त्याचा सर्व्हे केला जाईल आणि त्या सर्व्हेच्या नंतर देखील याच्यातनं की कमीत कमी इथल्या आमच्या उद्योजकांना त्रास होईल, कमीत कमी इथल्या उद्योजकांवर त्याचा परिणाम होईल, त्यांच्या पोटापाण्यावर, अशा प्रकारची रचना करण्याचा आम्ही त्यांच्या वतीने मेट्रोकडे प्रयत्न करू। आणि मला निश्चितपणे खात्री आहे, आता काही ठिकाणी मेट्रोने आपल्या जागाही बदलल्या, स्टेशनची जागाही पुढे नेल्या, तर त्या पद्धतीने जे जे टेक्निकली शक्य आहे ते करून घेण्याचा आपला प्रयत्न आहे। साहेब, जे गाड्याधारक आहे त्यांचं म्हणणं की आम्हाला जर बाधित झालो इथे तेवढं तर आम्हाला इथेच कुठेतरी जागा द्यावी, कुठे लांब नको द्यायचा। त्यांना एका वाक्यात सांगायचं म्हणजे त्यांना कुठेही लांब जाण्याचा तर प्रश्नच नाही, परंतु जे बाधित किती होतील ते एकदा कळलं की त्यांना त्या ठिकाणीच आपण कशा पद्धतीने त्यांचं ॲकोमोडेशन करता येईल, स्थलांतर, ते देखील बघू। त्यांना कुठलाही त्रास होणार नाही त्यांच्या, कारण हे लघुउद्योजक आहेत, MSMEमध्ये येतात, छोटे छोटे उद्योग आहेत। 50 वर्षापासून हे लोक इथे आमचे आहेत, 2-3 हॉटेल पण आहेत तिथे। पण ते सगळं एकदा सर्वे झाला आठवड्याभरामध्ये की त्याच्यानंतर त्याचं ताबडतोब आपण मीटिंग घेऊन काय त्याच्यामध्ये करता येईल आणि दुसरा पर्यायसुद्धा जो आहे तो देखील तपासून बघायचं आपण मेट्रोच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की जेणेकरून कुठलंही काही होणार नाही। आत्ता समजा 13 होतील, 20 होतील, एक्झॅक्ट सर्वेनंतरच कळणार आहे, परंतु कुठलाच होणार नाही, तोही पर्याय बघून घ्यायचा आहे आणि पुढच्या या 10 दिवसामध्ये त्याच्या संबंधामधला आपल्याला निर्णय घेता येईल। पण इथल्या लोकांना कुठलाही त्रास होणार नाही याच्याकरता आम्ही यांच्या वतीने निश्चितपणे मेट्रोच्या बरोबर बसून त्याच्यातून तोडगा काढू, मार्ग काढू। मेट्रोचा आराखडा नियोजित करण्या अगोदर ह्या व्यावसायिकदारांना गृहीत धरण्यात आलं नव्हतं का? नाही, कसं असतं माहिती का की कुठलाही विकासाचं जेव्हा काही योजना आखली जाते त्या वेळेला, आता समजा समृद्धी मार्ग आहे, त्याच्यामध्ये बाधित नव्हते का? होते। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जमीन नव्हती का? तर होती। तर ते करत असताना मिनिमम काय काय करता येईल ते खरं म्हणजे बघायला लागतं आणि त्या दृष्टीने आता सर्वे झाल्यावर आपल्याला कळेल की कमीत कमी बाधित कसं होणार आहे। ते एकदा लक्षात आलं की त्याच्यावरच्या उपाययोजना ज्या आहेत त्या आपण त्यांच्या डोक्यावर बसून करून घेऊ। आम्ही आत्ता आमची 4थी पिढी या असोसिएशनमध्ये कामाला आहे। गेल्या 50 वर्षापासून आम्ही सगळे इकडे
कामं करतात. आमची कंपनी वेगवेगळ्या प्रकारची प्रत्येक लोकांची वेगवेगळ्या प्रकाराची कंपनीज इकडे आहे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आधी आम्हाला काहीही सुचवला गेलेला नव्हता की इकडनं रिंग मेट्रो प्रोजेक्टचा प्रकल्प आहे. आत्ता आमचा प्रकल्पाला विरोध नाही आहे, हे आम्ही आज पण सांगतो. पण आमचं एकच म्हणणं आहे की बाबा इकडनं जाताना आमची इंडस्ट्रीला धोका होऊन देऊ नको. कारण की एवढे माणसं इकडे एवढ्या वर्षापासून कामं करतात, ते कुठे जाणार? त्यांचं आयुष्य इकडे निघून गेलेलं आहे. तुम्ही बघतात माझ्यासोबत माझ्याबरोबर किती सिनियर सिटीजन आहे, यांचा वय गेलं इकडे. तर आज जर आमच्या इकडे गालेला हे परिणाम होणार आहे तर आम्ही कुठे जाणार आहे? आमचं एकच म्हणणं आहे. केलकर साहेब पण आमच्या इकडे आमच्या प्रतिनिधी त्यांना केलेला आहे आणि आम्हाला चांगला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी की आम्हाला काहीही त्रास होणार नाही आहे. आम्ही त्यांच्याशी खंबीरपणे उभे आहे आणि आम्हाला पण माहिती आहे की ते पण आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे की बाबा आम्हाला काही प्रकारचा त्रास देऊ नका. कारण की आम्ही ऑलरेडी 4 वेळेला आम्ही रोड वाइंडिंगमध्ये आमचे गाले गमावलेले आहेत. तर आत्ता बस झाला, आत्ता नाही, अजून नाही.